त्यामुळे पालकमंत्री पदासंदर्भातला तिढा खरंच 2 दिवसांमध्ये सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। वळत पुढच्या बातमीकडे। आर्थिक अडचणीमधून जाणाऱ्या आपल्या शेजाऱ्यांना आता एका वेगळ्या संकटानं ग्रासलंय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पोलिओ परतलाय। 2024 मध्ये पाकिस्तानात 73 जणांना पोलिओची लागण झाली आहे। विशेष म्हणजे 2023 मध्ये पाकिस्तानात पोलिओचं प्रमाण नगण्य झालेलं होतं। मात्र तरी सुद्धा तिथे पोलिओ का परतलाय? भारताला तर याचा धोका नाही ना? भारत यावर तोडगा काढण्यात शेजाऱ्यांना मदत करू शकतो का? या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पोलिओ सारख्या आजारानं 20व्या शतकात साऱ्या जगाला चिंतेत टाकलं होतं। पोलिओमायलिटिसमुळे जवळपास 50,000 नागरिकांना पॅरालाइज्ड केलं होतं। पोलिओमुळे त्यांचा जीवही दगावला होता। 1995 मध्ये लसीचा शोध आणि विकास झाल्यानं 2000 सालापर्यंत जगभरातच मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आली आणि पोलिओचं उच्चाटन करण्यात यश आलं। यात लसीबरोबरच तोंडी औषधांद्वारे अनेक ठिकाणी पोलिओचं प्रमाण घटवण्यात यश मिळालं होतं। त्यातही भारतानं पोलिओ विरोधात राबवलेल्या मोहिमेचं WHO कडूनही कौतुक करण्यात आलं होतं। मात्र पोलिओ विरोधातील जागतिक लढाईला मोठा धक्का बसताना दिसतोय, कारण पाकिस्तानात या आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय। खरं म्हणजे 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये या आजाराचे केवळ 6 रुग्ण होते। थोडक्यात पाकिस्तानातील पोलिओ जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर होता। मात्र अचानक 2024 मध्ये रुग्णांची संख्या थेट 73 वर गेली। ही एक धोक्याची घंटा मानली जाते। तर अफगाणिस्तानात सध्या सुरू असलेल्या वादामुळे या रोगाचा प्रसार होऊ लागल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। WHOच्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तानमध्ये न्यूमोनिया, डेंग्यू, गोवर यासारख्या संसर्गजन्य रोगांमध्येही गेल्या 6 महिन्यांत लक्षणीय वाढ झाली आहे। दरम्यान पाकिस्तानात आढळलेल्या पोलिओच्या विषाणूचा प्रवास अफगाणिस्तानमधून झाल्याचा दावाही एका रिपोर्टनुसार पाकिस्तानी तज्ज्ञांनी केलाय। अफगाणिस्तानात या आजाराचा विषाणू मोठ्या प्रमाणात आहे। त्यातच तिथल्या सततच्या राजकीय तिढ्यामुळे तिथं आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष होतंय आणि त्यामुळेच या विषाणूचा पाकिस्तानमध्ये शिरकाव झाल्याचा दावाही अहवालानुसार केला जातोय। पाकिस्तानच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये हा विषाणू पसरलाय। त्यामुळे पोलिओच्या दाढेतून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला पुन्हा पोलिओ विरोधात लढा द्यावा लागणार आहे। हा विषाणू पूर्णपणे नष्ट करता येत नाही, त्यामुळे त्याला जरा जरी जागा मिळाली तर तो पुन्हा डोकं वर काढू शकतो। त्यामुळे आता पाकिस्तानातील आरोग्य व्यवस्थेपुढे पुन्हा मोठं आव्हान उभं ठाकलंय। अफगाणिस्तानात तालिबान सरकारनं महिला आरोग्य सेविकांसह महिला डॉक्टरांवरही बंदी घातली आहे। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचेही 3-13 वाजलेत। त्यातच अफगाणिस्तानात पोलिओचे किती रुग्ण आहेत याची सविस्तर माहिती उपलब्धच नाही। अशात पोलिओशी लढण्यात अडचणी येत आहेत। पाकिस्तान सरकारनं 2011 पासून मोठ्या प्रमाणात पोलिओ विरोधात मोहीम राबवली होती। जवळपास $10 बिलियन अमेरिकन त्यासाठी खर्ची घातले होते। तरीही प्रांतानुसार मोहिमेअंतर्गत राबवलेल्या लसीकरणाच्या प्रमाणात फार मोठी तफावत आढळते। पंजाब प्रांतात 85% मुलांचं लसीकरण झालंय, तर बलुचिस्तानात हे प्रमाण केवळ 30% इतकंच आहे। जोपर्यंत सर्वच प्रांतात हे प्रमाण 85 ते 90% जात नाही, तोपर्यंत पोलिओचं उच्चाटन झालं असं मानता येणार नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। सर्व लसीकरण मोहिमेचं वारंवार सर्वेक्षण होणं गरजेचं असल्याचंही मत आहे। तसंच जर अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी आरोग्य व्यवस्थेनं योगदान दिलं तर अफगाणिस्तानातील पोलिओ देखील आटोक्यात येण्यास मदत होईल, असंही काही तज्ज्ञांनी सुचवलंय। खरं म्हणजे पोलिओशी लढणं हा एकट्या पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानचा प्रश्न नाही, तर यात इतरही देशांनी लक्ष घालण्याची गरज आहे। 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात ज्या पद्धतीनं जगभरातच पोलिओ लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली, त्याप्रमाणे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात व्यापक प्रमाणावर मोहीम राबवणं गरजेचं आहे। त्यात आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्वयंसेवकांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत। अशात भारताकडूनही या दोन्ही देशांना मार्गदर्शन मिळू शकतं, कारण भारतानं यशस्वीपणे पोलिओवर मात केली आहे। भारताच्या अनुभवाचा अफगाणिस्तानला विशेषत्वानं फायदा होऊ शकतो। मात्र या प्रयत्नांसाठी तालिबान सरकार काय पावलं उचलतं हेही महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।